जे सांगितलं ते मी माझ्या जीवनामध्ये त्याचा वापर करणार आहे. माझ्या मनाला मी शांत ठेवणार आहे. माझ्या भावभावनांवरचं माझं नियंत्रण मी ठेवणार आहे. म्हणींच्या कथा सांगणारं पुस्तक मी घेऊन ते वाचणार आहे. मी आतापासून पुस्तकांचं वाचन, अभ्यासाच्या पुस्तकांशिवाय इतर पुस्तकांचं वाचन करणार आहे. मी या देशाचा चांगला नागरिक होणार आहे. आज बालक दिन आहे, बाल दिन आहे, 14 नोव्हेंबर आहे आणि मला बालकांना फुलं म्हटलं जातं तर मी एक चांगलं सुंदर सुवासिक फूल होणार आहे. माझ्या जीवनामध्ये आज मला जे जे सामंत मॅडमनी शिकवलं ते मी माझ्या जीवनात त्याचा पूर्ण वापर करणार आहे. व्हिडिओ मोबाईलमधून फार लांब राहणार आहे. मोबाईलचा वापर केवळ ज्ञान ग्रहण करण्यासाठी करणार आहे आणि मी खूप शिकून मोठा होणार आहे आणि समाजामध्ये माझं एक चांगलं स्थान निर्माण करून समाजासाठी, या देशासाठी मी सुद्धा माझं योगदान देणार आहे. योगदान देणार आहे. योगदान देणार आहे. छान. डोळे उघडा. छान. जीवन हा एक रस्ता आहे. आपण जन्मापासून मरणपर्यंत नेहमी काही शिकत राहतो आणि त्यामध्ये आपण एकच मन सोडवतो, तो आहे मन. आपल्या स्वतःच्या मनाच्या रस्त्यावर जावे. आपलं मन या आपल्याला निर्भीक होतो. आपल्याला जे डोकं आपलं म्हणतंय हे देवाने दिले त्याच्यासाठी की आपण चांगल्या रस्त्यावरती जाऊ. कोणतेही चुकीचं काम करण्याच्या अगोदर 100 वेळा विचार करा की हे काम माझ्यासाठी चांगलं आहे की चुकीचं. आणि कधीही रागवू नका. राग म्हणजे स्वतःचा शंका, स्वतःच्या डोक्याचा शंका. जर कोण आपल्याबद्दल राग करत असेल, आपल्याला भांडण झाली तर स्वतःला शांत ठेवा. आपली गोष्ट ऐकण्यासाठी तो समोरचा स्वतःला शांत ठेवेल आणि भांडण तिकडेच थांबेल. सांगितल्याप्रमाणे आपण रागावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. राग आपण केला तर आपल्याच शरीराला आपल्यालाच त्रास होणार आहे. आपण मोबाईल म्हणजे आपण त्याच्यापासून लांब राहायचं आहे. त्याच्यामुळे आपल्यालाच त्रास होणार आहे. ठीक आहे. टाळ्या वाजवायला कार्यशाळेचं आयोजन केलं आणि आयोजन करत असताना आपल्या हातात आणि आपल्याला सातत्याने कुठेही आपल्या उपयोगी पडणाऱ्या वैद्यकीय रिपोर्ट केला आपल्या सोडण्यासाठी आपल्या वेळात काढून आपल्यासाठी तुमच्या 2 वर्ष त्यावर आपण पूर्ण कौशल्य, प्रत्येक कौशल्य आपल्याला आत्मसात करायला पाहिजे. असं चांगलं वाईट काय याचाही अर्थबोध मला त्याने अनेक उदाहरणातून गणितचं पुस्तक वाचता गणितचा टीचर याला अर्थबोध होतो. आपलं लक्ष देतो की प्रत्येक मनी पाठीमागे एक मोठा अर्थ लपला आहे. तो अर्थ समजून गेला आणि त्या पद्धतीने आपल्या जीवनाची दिशा ठरवणे महत्त्वाचं आहे. यासाठी त्यांनी खूप अगदी अल्पशा वेळामध्ये का असेल ना तो खूप चांगल्या प्रकारे संवाद साधला. त्याबद्दल शाळेच्या वतीने आभार मानून ही कार्यशाळा सुरू त्याचं दप्तर उद्या शाळेला किती आहे